नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी अरुण कोलटकर या कवीची एक कविता तुमच्या समोर वाचणार आहे. माझ्याकडे पुस्तक आहे, अरुण कोलटकरच्या 4 कविता. दिसतंय का तुम्हाला? हे बघा, अरुण कोलटकरच्या 4 कविता. तर त्यातली पहिली कविता मी आज वाचणार आहे. अरुण कोलटकर हे फार उत्तम कवी आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने सर्च करा, त्यांचं आणखीही बरंच काही आहे ते वाचा. तर तुर्तास मी जेरुसलेम ही त्यांची कविता वाचतोय. तर जेरुसलेम ही कविता माझी फार आवडती कविता आहे. त्यांच्या या कविता संग्रहातल्या सगळ्याच कविता परफॉर्म कराव्यात अशा कविता आहेत. कुठल्याही नटाला त्या परफॉर्म कराव्याशा वाटतील अशा कविता आहे. तर आपण जेरुसलेम ही कविता वाचूया. म्हणजे मी वाचतो, तुम्ही ऐका. कवितेचं शीर्षक आहे जेरुसलेम. एक वेळ अशी येईल की ज्याला ज्याला म्हणून शक्य असेल तो जाईल धडपडत, चालत, खुरडत, सरपटत, जमेल तसं आपणहूनच दफनभूमीच्या दिशेनं. पण त्यांच्यापैकी प्रत्येक जणच तिथपर्यंत पोचेल असं मात्र नाही. एक वेळ अशी येईल की कुणी कुणासाठी खड्डा खणणार नाही, कुणाला मूठ माती देणार नाही, कुदळ किंवा खोरं उचलण्याचं त्राणच अंगात असणार नाही कुणाच्या. कुणी रडणार पण नाही कुणासाठी, काहीही झालं तरी डोळ्यातून पाणीच येणार नाही कुणाच्या. एक वेळ अशी येईल की आपल्या डाव्या गालफडात काय आहे ते उजव्या गालफडालाही कळू नये याची खबरदारी घेईल प्रत्येक जण. एक वेळ अशी येईल की आपल्या डाव्या गालफडात काय आहे ते उजव्या गालफडालाही कळू नये याची खबरदारी घेईल प्रत्येक जण. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट एवढीच असेल की एखाद्याच्या तोंडचा घास त्याचाच डावा हात हिरावून नेणार नाही उजव्या हातावर झडप घालून. एक वेळ अशी येईल की पायातले जुते व कमरेचे पट्टे चवीने चघळतील माणसं, ढाली सुद्धा सोलून खातील वरलं चामडं त्यांच्या. एक वेळ अशी येईल की आपल्याच पोटचं पोर भाजून खाईल आई त्याची, अर्ध आत्ता आणि अर्ध झाकून ठेवेल उद्यासाठी. आणि हे ऐकून किंवा पाहून ज्यांना घृणा येईल त्यांना ओकारी येणार नाही. एक वेळ अशी येईल कोणताही दरवाजा बंद दिसताच शेजाऱ्यांना शंका येईल की यांना काहीतरी खायला मिळालेलं दिसतंय, आणि दरवाजा फोडायलाही कमी करणार नाहीत लोक किंवा एखाद्या भाकर तुकड्यासाठी आपल्या दोस्ताचाही प्राण घ्यायला. ज्यांच्या अंगावर मांस अजूनही शिल्लक असलं थोडस तर तेच त्यांचं दुर्दैव ठरेल. नक्कीच यानं कुठंतरी अन्न लपवून ठेवलेलं असणार म्हणून छळ करण्यात येईल त्याचा क्रूरपण. अन्न कुठं लपवून ठेवलंय हे त्यानं सांगावं म्हणून. आपसातल्या भांडणात एकमेकांच्या हद्दीतल्या आपल्याच धान्याच्या कोठारांना आगी लावून मोकळे होतात ज्या गावचे लोक, त्यांना कसा तारू शकेल त्यांचा देव तरी. आणि त्यांना जिंकण्यासाठी वेडाबिडा घालायची, सर्वस्व वगैरे पणाला लावायची खरं तर काही जरूरच असणार नाही सीझरला. एक वेळ अशी येईल की सीझर नुसता पादला तरी बुरुज ढासळतील जेरुसलेमचे व कोलमडेल तटबंदी, जेरिको पेक्षाही भक्कम असलेली.
अशी अरुण कोलटकर यांची कविता आहे जेरुसलेम. पुन्हा एकदा ऐका आणि हे पुस्तक विकत घ्या. प्रास प्रकाशनचं पुस्तक आहे. प्रास प्रकाशनचा हा लोगो बघा. प्रास प्रकाशनचं पुस्तक आहे आणि फार काही महाग नाहीये. 96 रुपये किंमत आहे याची फक्त. यस, 96 रुपये याची किंमत आहे. तर हे पुस्तक विकत घ्या. खूप छान पुस्तक आहे. काय होतं, असे बरेच कवी आहेत ना, ते फक्त एखाद्याच्या पर्सनल लायब्ररीत किंवा पुस्तकांच्या दुकानात अडकून पडलेले आहेत. ते जनमानसात माहीत नाहीयेत. म्हणून मी हा आज जरा घाट घातला. म्हणजे आजपासून, म्हणजे आता हा एक नवीनच आपल्याकडे एक सेगमेंट सुरू करतोय मी, असं समजा की अंधारातले कवी. म्हणून उत्तम. अरुण कोलटकर हे अभ्यासकांना माहिती आहेत, पण जसे पु ल देशपांडे सर्वश्रुत आहेत तसे अरुण कोलटकर नाही आहेत. पण खरं तर जेरुसलेम कविता बघा, सर्वश्रुत व्हायला काहीच हरकत नाही. कोणाला कळणार नाही कविता? प्रत्येकाला कळेल, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. तर ही पुस्तकं मी तुमच्यापर्यंत फक्त पोहोचवण्याचं एक माध्यम असणार आहे. त्यामुळे जेरुसलेम पुन्हा एकदा ऐका. हे पुस्तक विकत घ्या. प्रास प्रकाशनचं अरुण कोलटकरच्या 4 कविता. उरलेल्या 3 कविताही मी वाचणार आहे आपल्या या अबलक एंटरटेनमेंटवर. बाकी तुम्ही जो मला सपोर्ट करताय, व्ह्यूज फार बऱ्यापैकी व्ह्यूज वाढतायत. व्ह्यूवर्स जसे वाढतायत तसे सबस्क्रायबर्सही वाढतायत. हळूहळू का होईना, पण आपण प्रगतीपथावर आहोत. त्याबद्दल तुमचे आभार. आणि बाकी काही नाही. टाटा, बाय बाय, सायनारा, काळजी घ्या, बाय.